जालना जिल्ह्यातून आलेल्या लक्ष्मीबाई मिसाळ, मंगळ मिसाळ या आजीबाईंनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी मुंबईत त्यांच्याबरोबर ठामपणे उभा राहण्याचा निश्चय केला। या दोन्ही आजीबाई मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या आंदोलनापासून सहभागी आहेत। आता मुंबई येथे देखील त्या दाखल झालेल्या आहेत। आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार या आजीबाईंनी व्यक्त केला। नेमकं काय माहिती आहे का तुम्हाला आंदोलन कशाचं आहे? आरक्षणाचं आंदोलन आहे। पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे। आम्ही 2 वर्षापासून जरांगे पाटला संघ आंदोलन करू राहिलो। 5 दिवस आम्ही उपोषण केलं चिंचोली पाटीवर। आमच्या घरी गणपती बसले, आता मायलक्ष्मी बसू राहिल्या। उद्या सगळं सोडलं आम्ही, लेकरं बाळ, आणि आंदोलनासाठी इथं आलो। आम्ही विनंती केली पहिल्यांदा सरकारला, फडणवीस साहेब आम्ही हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्हाला, तुम्ही आमचं व्यवस्थित चाललं, काही कोणी कोणाला काही बोलून नाही राहिलं। आंदोलन चांगलं चालू आहे, तुम्ही चांगलं चालू आहे तर मराठ्याची काहीतरी काळजी करा। कालपासून जरांगे पाटील इथं उपाशी आहे, आम्ही त्याच्याजवळ बसेले। जेवणच नव्हतं काल बी, आज बी नव्हतं। आम्हाला आमची व्यवस्थाच नाही वाटणार। तुम्ही आता गाडीत भरून आणलं असेल की महिनाभराचं राशन? या बारीनं आणलं, थोडंच आणलं। आता इथं घेतलं आम्ही सामान, भेटलं नाही आम्हाला। पाणी नाही, बाथरूमला जायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, आंघोळीला नाही। 4-4 दिवस झाले आमच्या अंगाला, आम्ही तसंच बसेल। मग सरकारने काळजी घेतली पाहिजे। आम्ही आमच्या दादासाठी बसलो, आणि त्याशी पण काळजी त्याने घ्यायला पाहिजे जरांगे पाटलाची। त्याच जर काही झालं तर बंद मराठा त्याला विचारणार। प्रदीप पेंढारेसह सुदेश मिटकर, सरकारनामा, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।